बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी मोठी तयारी सुद्धा सुरू आहे। माझ्यासोबत या ठिकाणची महाराज मंडळी आणि काही भक्तगण आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहे। काय सांगाल, आजपासून या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होत आहे, कसं नियोजन आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी काय नियोजन केलं आहे? पवित्र ते कोळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती अशी आगळी वेगळी या परिसराची ओळख जगाला करून देणारा हा वारकरी संप्रदाय यांचा अधोरीव संत महंत साधू सद्गुरूंचा हा परिसर आहे। आणि या परिसरामध्ये थोर संत 20व्या शतकातील थोर संत मौली महाराज यांचं हे 25वं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे अखंड हरिनाम महोत्सव आणि त्याबरोबर सर्व सद्भक्तांनी दुग्ध शर्करा योग म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त असणारे भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। तरी मी सद्भक्तांना असं आवाहन करतो की या मिळालेल्या भगवत भक्तीचा आनंद आपण सर्वांनी घेऊन या शिव महापुराण कथेचा आणि परमपूज्य आदरणीय पंडित मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचा वचनामृताचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना मिळणार आहे। तरी आपण सर्वांनी या शिव महापुराण कथेचं कीर्तन प्रवचन याचं श्रवण आणि महाप्रसादाचा आपण सर्व सद्भक्तांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। नक्कीच लाखो लोक आता या ठिकाणी येणार आहेत, त्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपली काय तयारी असणार आहे आणि प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आली, आपला कसा संपर्क आहे त्यांच्यासोबत? या कार्यक्रमासाठी प्रशासनाने 300 ते 350 पोलीस इथं दिलेले आहेत। SP साहेबांची, ॲडिशनल SP साहेबांची आणि नेकनूर पोलीस स्टेशन PIची इथं व्हिजिट झालेली आहे आणि पोलिसांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। दुसरा विषय अन्नदानाचा, दर अमावस्याला इथं सगळ्या तालुक्याच्या सोनपेठ म्हणा, परळी म्हणा, सगळ्यांच्या पंक्ती असतात। तर अन्नदानाचं माऊली भक्तगणांनी आणि सर्व परिसरातील वारकऱ्यांनी आणि 300-350 आसपासचे खेडे यांनी रोज इथं भाकरी आणून द्यायच्या, चपात्या आणून द्यायच्या, हे केलेलं आहे। त्यामुळं अन्नदानात कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही। बाकीचं जे नियोजन आहे माऊली भक्तगण तात्याच्या म्हणजे तात्याच्या आशीर्वादाने हे सगळं करत आहे। नक्कीच काय आवाहन कराल, या ठिकाणी ह्या शिव महापुराण कथेला सुरुवात होते? कुलम पवित्रम यदि दान पुण्यम, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा। या श्लोकाशी ज्यांचं जीवन खेळतं मिळतं झालं ते महाराष्ट्राचे लाडके संत 20व्या शतकातील महान वैराग्यमूर्ती माऊली दादा महाराज आणि दादांचा हा पूर्ण महाराष्ट्रातला भक्त परिवार, या परिवाराच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दादांची पुण्यतिथी साजरी होते। परंतु त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, हरिपाठ असेल, रात्री संध्याकाळी कीर्तन सेवा असेल आणि संगीत भजनाची सेवा असेल, हा सातत्याने 24 वर्षापर्यंत चालू असणारा हा कार्यक्रम आणि तो आतापर्यंत अतिशय भव्य दिव्य महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण, एक चाकरवाडी हे क्षेत्र असं आहे की या महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण त्या सप्ताहाचं आयोजन केलं जातं। ते महान संत दादांचे चिरंजीव श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय शांतीब्रह्म महादेव महाराज उर्फ तात्या यांच्याकडून ते केलं जातं। परंतु अहम भक्त पराधीनः, शेवटी तात्या जरी असतील तरी भक्तांच्या समवेत तात्यांचं जीवन खेळीमेळी असतं आणि त्यामुळे यावर्षी एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम या चाकरवाडी क्षेत्रामध्ये 25व्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आखण्यात आला। तो म्हणजे कोणता, तर भक्त परिवारांनी तात्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह केला आणि तात्यांनीही होकार दिला आणि त्यामध्ये एक आगळी वेगळी भर आमच्या या सप्ताहामध्ये पडत गेली की ते पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांची कथा या पेंडॉलमध्ये या चाकरवाडी क्षेत्रात बीड जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण पहिल्यांदाच होत आहे। भाविकांना विनंती असेल, वारकऱ्यांच्या वतीने विनंती असेल, तात्यांचा परिवार पूर्ण असतील, त्याच्यामध्ये नारायण महाराज असतील, या सगळ्यांच्या करवी आलेल्या भक्तगणांना एक हात जोडून विनंती असेल, आपण या कथेमध्ये तर सामील व्हायचंच आहे, परंतु या क्षेत्राचं पावित्र्य अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारीने आपण ते राखायचं, एवढीच तुमच्या
चरणी नतमस्तक होऊन माझ्यातर्फे मी विनंती करतो, कारण मी सुद्धा दादांचा 24 वर्षापासून भक्त आहे. नक्कीच, या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 5 लाख स्क्वेअर फुटामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर मंडप देखील उभारण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण मंडप वॉटरप्रूफ असणार आहे. पोलिसांकडून आता पोलीस संरक्षण सुद्धा वाढवण्यात आलंय. जवळपास 500 पोलीस कर्मचारी या श्री क्षेत्र चाकरवाडीच्या संपूर्ण परिसरामध्ये असणार आहे आणि 15 जून पर्यंत या ठिकाणी मोठी तयारी करण्यात आली आहे. 500 टँकरच्या माध्यमातून पाणी असेल आणि महामंडळाकडून देखील 400 बसेस जादा या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी दररोज लाखो भक्त हजेरी लावण्याची शक्यता आहे. कॅमेरामन विनोद सोम, अशोक काळकुटे, TV9 मराठी, चाकरवाडी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.